प्रकरणी दिल्लीतून अटक केलेले आरोपी आता पुण्यात दाखल झाले। दिल्लीतून अटक केलेल्या 4 आरोपींना घेऊन पुणे पोलीस पुण्यात दाखल झाले। दिल्लीतून 970 किलोचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलेलं आहे। ड्रग्स प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना घेऊन पुणे पोलिसांचं पथक दिल्ली विमानतळावर जे आहे ते दाखल झालेले आहे। खरं तर ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई करत पुणे विमानतळावर हे पुणे पोलिसांचं पथक जे आहे ते दाखल झालेले आहे। एकूण 3 आरोपींना दिल्लीतून जे आहे ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती। खरं तर गेल्या 4 दिवसापासून पुणे पोलिसांचं पथक देशातील विविध शहरांमध्ये धाडी टाकत दिल्लीतून देखील देशाच्या राजधानीतून जवळपास 970 किलो ड्रग्सचा साठा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेला आहे। आणि गुन्हे शाखेची जे पथक आहे दिल्लीला जे पथक रवाना झालं होतं त्याच पथकामार्फत जे आहे ते एकूण 3 आरोपींना घेऊन हे सगळं पथक गुन्हे शाखेचं हे पुणे विमानतळावरती खरं तर दाखल झालेलं पाहायला मिळते। एकूण 3 आरोपी आपल्याला जे आहेत ते गुन्हे शाखेच्या पथकानं दिल्ली विमानतळावरून खरं तर त्यांना पुणे विमानतळावर घेऊन आलेले आहेत। संदीप कुमार, दिवेश भूतानी आणि संदीप यादव असं दिल्लीतून अटक केलेल्या 3 आरोपींची नावं आहेत। आणि आता याच आरोपींना घेऊन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते पुण्यात दाखल झालेले पाहायला मिळते। मोठी कारवाई गेल्या 3 ते 4 दिवसात पुणे पोलिसांनी केलेली आहे। 4000 कोटींपेक्षा अधिकचं ड्रग्स, ज्याचे 1800 किलोपेक्षा अधिक ड्रग्स आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 4000 किलोंपेक्षा जास्त आहे। 3 आरोपींना दिल्लीतून आत्ताच पुणे विमानतळावर ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रसाद सह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।